तिथे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावमध्ये ओढ्याच्या पाण्यात 3 जण वाहून गेल्याची घटना घडली। यामध्ये 2 जण बचावले असून त्यातला एक जण बेपत्ता आहे। ज्ञानेश्वर कदम असं पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याचा शोध सुरू आहे। मध्यरात्री पाणी पुलावरून वाहत असताना तिघांनी दुचाकीवरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला होता। पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघे जण ओढ्याच्या पाण्यात वाहून गेले। मात्र आता या घटनेनंतर जास्त उंचीचा पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। याचा आढावा घेतलेला आहे आफताब शेखनं। सोलापूर जिल्ह्यात मागील 8 दिवसापासून सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील सगळे ओढे नाले जे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहत आहेत आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या कासेगाव येथे जो ओढा आहे तो देखील या ठिकाणी दुथडी भरून वाहतोय आणि याच पाण्याच्या प्रवाहामध्ये काल रात्री तिघे ग्रामस्थ जे आहेत ते वाहून गेले होते। त्यामध्ये 2 जण जे आहेत ते झाडाला पकडल्या कारणाने वाचले। मात्र एक व्यक्ती जो आहे तो अद्यापही बेपत्ता आहे आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं शोधकार्य जे आहे ते आपण या ठिकाणी बघतात। दक्षिण सोलापुरातलं हे कासेगाव आहे आणि या ठिकाणी असलेल्या ओढ्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। पुलाच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळं त्यांचे तिघेजण एका दुचाकीवर होते, ते दुचाकीचे तिघेजण पाण्यामध्ये वाहून गेले। त्यापैकी 2 जण झाडाला अडल्यामुळं वाचलेत आणि बाहेर आलेत। एक जण आहे ते ज्ञानेश्वर संभाजी कदम, हा तरुण या ठिकाणी अजून अद्याप सापडत नाही। त्याच्या शोधासाठी महापालिकेचं जे आपत्कालीन यंत्रणेचं आहे अग्निशमन दलाचं पथक या ठिकाणी आलेलं आहे। त्याचबरोबर NDRFच्या टीमला सुद्धा बोलवलेलं आहे। या ठिकाणी सर्कल साहेब, त्यानंतर PI साहेब वगैरे या ठिकाणी हजर आहेत आणि गावाचे नागरिक सुद्धा या ठिकाणी शोधकार्यात मदत करत आहेत आणि त्यामुळे प्रशासनाकडे मागणी करतात की उंचीचा पूल जो आहे तो या ठिकाणी झाला पाहिजे। ओढ्याला प्रचंड पाणी आहे आणि त्यामुळे शोधकार्य करण्यामध्ये प्रशासनाला देखील अडथळे येत आहेत। मात्र पाणी हळूहळू ज्या पद्धतीने कमी होतं त्या पद्धतीनं प्रशासन जे आहे ते बेपत्ता झालेल्या कदम यांचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरापासून युक्तांतीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।